नमस्कार मंडळी, अन्वी अँड फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्याच्या वाळवणाच्या बिबड्या बघणार आहोत। खानदेशातील एक प्रसिद्ध पापडाचा प्रकार आहे, तो आपण बघणार आहोत। यासाठी मी इथे 2 किलो ज्वारी, अर्धा किलो गहू आणि पाव किलो तांदूळ। ज्वारी मी 3 ते 4 दिवस भिजवली आहे आणि गहू आणि तांदूळ हे 2-2 दिवस भिजवून घेतलेले आहे या ठिकाणी। त्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊन मिक्सरला छान असे वाटून घेतलेलं आहे। आधी ज्वारी वाटून घेतलेली आहे, त्यानंतर गहू आणि तांदूळ एक एक करून वाटून घेऊन सगळं असं हे चाळणीमधून छान गाळून घ्यायचं आहे। म्हणजे हा चोथा आपल्याला वरचा घ्यायचा नाहीये, ते गाळून घेतल्यानंतर सगळं जे आपल्याला खाली पाणी येईल त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। हा जो वरचा चोथा आहे याच्या सुद्धा आपण कोरोडे म्हणतो तसं करू शकतो, पण आम्ही यावेळेला फक्त बिबड्यांचा व्हिडिओ केला आहे, ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल। इथे बिबड्यांची पूर्वतयारी म्हणजे आम्ही या पातेल्याला माती लावून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ते भांडं जास्त तापलं तरी जळणार नाही आणि घासायला त्रास होणार नाही। हे आमच्या वाड्याची मी तुम्हाला एक टूर देणार आहे। हे सगळे प्रकार जे आहे हे शक्यतो गावाकडच्या घरांमध्येच करण्याची मजा आहे, किंवा ते तिथे गेल्यावरच जमतात। कारण की शहरामध्ये जेव्हा आपण 2 BHK किंवा 1 BHK मध्ये राहतो तिथे इतकी मोठी स्पेस नसते, किंवा हे असे प्रकार आपण तिथे करू शकत नाही, ऊन नसतं पुरेसं। त्यामुळे हे गावाकडचे असे सगळे वाळवणाचे प्रकार मस्त उन्हाळ्यामध्ये करण्याची मजाच वेगळी आहे। हा आमचा छान असा वाडा आहे। इथे खूप सारे झाडं आमच्या घरी लावलेले आहे, तुम्ही बघू शकता। फळ झाडं, फुल झाडं खूप सारे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी हे पूर्ण रात्रभर ते गाळून घेतलेलं असं ठेवून घेऊन इथे पातेल्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं पाणी उकळून घेतलेलं आहे। त्यातलं जितकं पाणी आपल्याला नंतर लागणार आहे थोडं पाणी ते काढून घेऊन ह्या पाण्यामध्ये शोप, तीळ हे सगळे प्रकार मी ते नेहमीप्रमाणे चवीप्रमाणे घेतलेले आहे। तुम्ही थोडंफार कमी जास्त याप्रमाणे करू शकता। इथे मी चवीनुसार मीठ इथे पाण्यातच घालून घेतलेलं आहे। त्यानंतर तिळीमुळे छान अशी चव येते बिबड्यांना, शोपेमुळे सुद्धा छान चव येते, त्यामुळे तीळ आणि शोप इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर जे आपले चिली फ्लेक्स आपण शहरी भाषेमध्ये म्हणतो, तिथे ह्या कोरड्या मिरच्यांचा मिक्सरमधून चुरा करून घेतलेला आहे। लसणाची पेस्ट तुम्हाला आवडत नसेल तर लसणाची पेस्ट नाही टाकली तरीही चालेल। त्यानंतर हे सगळे मसाले पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे, 2 मिनिटं उकळून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर हा छान उतरतो। त्यानंतर हे जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ज्वारी, गहू आणि तांदूळाचं, ते इथे रात्रभर छान असं आंबवून घेतल्यानंतर हे पाणी इथे हळूहळू टाकायचं आहे, अगदी बारीक धार करून, जेणेकरून आपल्याला मस्त असं त्याच्या गठळा होणार नाही। ते कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या गठळा होणार नाही आणि आपलं एकसारखं पीठ इथे बिबड्यांचं तयार होईल। तुम्ही बघू शकता एकसारखं इथे हलवलं जात आहे पीठ। हा जो चमचा आहे हा कुठल्याही गावाकडच्या जे आपले भांड्यांचे दुकानं असतात किंवा मग यात्रा असतात इथे सहजासहजी मिळून जातो। तुम्हाला माहिती असेल याला चाटू असं म्हटलं जातं इथे आमच्या खानदेशी भाषेमध्ये। तुमच्याकडे याला काय म्हणतात किंवा हा मिळतो का नाही हे मला नक्की सांगा। आणि इथे सगळं ते असं गाळून घेऊन छान असं सगळं ते जे बादलीला वगैरे लागलेलं आहे ते सगळं पाणी टाकून इथे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असं एकसारखं असं मिक्स झालेलं आहे। ह्याला सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली जेणेकरून लागणार नाही आणि याच्या गठळा होणार नाही। इथे हे जे पीठ आहे हे तांदूळ आणि ज्वारीचं पीठ हे मिक्स केलेलं होतं आणि हे जे गव्हाचं पीठ आहे हे मात्र वेगळं ठेवलेलं होतं, ते सुद्धा आता इथे एकदम बारीक धार करून सोडले जाते, जेणेकरून त्याच्या गठळा व्हायला नको आहे पिठामध्ये, म्हणून एकदम बारीक धार सोडायची आणि चाटूच्या साह्याने हे पीठ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे कंटिन्युअसली पीठ हलवून एकदम बारीक धार, एकट्या माणसाचं हे काम नाही आहे, ह्याच्यासाठी 2 ते 3 जण हे आरामात लागतात आणि म्हणूनच हे प्रकार गावाकडे जास्त करण्याची मजा असते, किंवा हे गावाकडे गेल्यावरच जमतात। तुम्हाला आमच्या लहानपणी आम्ही हे सर्रास असे प्रकार दरवर्षी बघितलेले आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणाचे प्रकार हे व्हायचेच व्हायचे। पण आता आपल्याला हे प्रकार शक्यतो बघता येत नाही किंवा दिसत नाही, आपल्या मुलांना सुद्धा ते दाखवता येत नाही। मात्र गावाकडे आल्यानंतर नक्की हे असं काहीतरी करून घ्या आणि त्यांना दाखवण्याचा चान्स सोडू नका, कारण की हे असं फक्त आणि फक्त गावाकडेच बघायला मिळतं। त्यानंतर छान असं घट्ट पीठ आपलं झाल्यानंतर इथे मी बिबड्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहे। ओली ओढणी करून किंवा जे पातळ कॉटनचं फडकं असेल त्याच्यावरती अशा बिबड्या टाकून घ्यायच्या आहे। संध्याकाळी अशा छान आपल्या बिबड्या वाळलेल्या आहे। अर्धवट ओली बिबडी खायला सुद्धा एक नंबर मस्त लागते, ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा।
तुम्ही बघू शकता बिबडी अशी वरतून पूर्णपणे वाळलेली आहे, अजिबात हाताला चिटकत नाही आहे। सनसेट आणि मस्त असा नदीचा व्ह्यू बघता बघता आम्ही बिबड्या काढलेल्या आहे। मस्त असा नदीचा व्ह्यू दिसतो, म्हणजे ही आईचं घर आहे तिथून। त्यानंतर ह्या बिबड्या सगळ्या अशा छान काढून घेतलेल्या आहे, पाण्याचा हात लावून त्याला तळल्यानंतर या मस्त अशा फुगलेल्या आहे। रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।